श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. स्वच्छ भारत अभियानाचा 10वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी केंद्रीय कायदा विभागाच्या वतीनं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान व एक पेड माँ के नाम या उपक्रमाचं देशभरात आयोजन केलं आहे. या अभियानादरम्यान विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमामागील हेतू काय आणि पर्यावरण रक्षणात त्याचं काय योगदान आहे याबाबत आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया. श्रोते हो, स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे असं भारतीय संस्कृतीत एक वचन आहे. या वचनाला अनुसरूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान देशभर राबवण्यास प्रारंभ करण्यात आला. हे एक राष्ट्रव्यापी अभियान असून त्याचा उद्देश दैनंदिन जीवनात स्वच्छतेप्रती देशवासियात समर्पणाची भावना निर्माण करणं हा आहे. यावर्षी या अभियानाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापर्यंत स्वच्छता ही सेवा आणि एक पेड माँ के नाम या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीद्वारा रॅली, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अहमदनगर येथे महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते या उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. आयुक्त डांगे यांनी हातात झाडू घेऊन विद्यार्थ्यांसह स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची जनतेला साथ घातली. प्रत्येक व्यक्तीनं आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय अंगी बाणवल्यास शहर स्वच्छ होण्यास नक्कीच मदत होईल असा आशावाद आकाशवाणीशी बोलताना महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आव्हान केल्याप्रमाणे या संपूर्ण भारतवर्षामध्ये तसेच या राज्यामध्ये आपण स्वच्छता पंधरवडा साजरा करणार आहोत. या स्वच्छता पंधरवडा हा 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दरम्यान होणार आहे आणि या पंधरवड्याची मुख्य टॅगलाईन आहे ते म्हणजे स्वच्छता हीच सेवा. त्याचं जे वाक्य आहे स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता, स्वच्छतेच्या संस्कारामधून स्वभावामध्ये बदल घडून आणणे. या स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्तानं आपण जास्तीत जास्त लोकसहभाग घेऊन वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांचा सहभाग घेऊन स्वच्छतेची अशी एक प्रभावी मोहीम आपण या स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्तानं आपण करतोय. स्वच्छता ही प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग बनला पाहिजे, एक संस्काराचा भाग बनला पाहिजे. या स्वच्छतेमुळं काम करण्याची जी ऊर्जा आहे, आपण ज्या परिसरात वावरतो त्या ठिकाणची एक नवीन आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपला जो चांगला एनर्जी आहे आपल्या चांगल्या विधायक कामाकडे तो डायव्हर्ट करतो. निश्चितच या स्वच्छता पंधरवड्याच्या माध्यमातून जनतेमध्ये नगरकरांमध्ये एक जाणीव आणि जागृती निर्माण करण्यात आपण यशस्वी होऊ. आज रोजी थोडीफार अनास्था आहे, परंतु 100% अनास्था नाही. काही नागरिक चांगल्या पद्धतीने कामही करतायत. अशा नागरिकांना सुद्धा आपल्याला या अभियानाच्या निमित्तानं प्रोत्साहन, जे या बाबतीमध्ये जरा नकारात्मक आहेत त्यांना सुद्धा आपण सकारात्मक बनवून या स्वच्छतेच्या कामामध्ये आपण भविष्यात इन्व्हॉल्व करू. या स्वच्छता पंधरवड्यानिमित्त शहरामध्ये आपल्या सर्वात महत्वाचे जे ट्रान्सपोर्ट हब आहे, तारकपूर बस स्टँड आहे, माळीवाडा बस स्टँड आहे, पुणे बस स्टँड आहे, आपल्याकडे एक रेल्वे स्टेशन आहे. या परिसराची देखील आपण स्वच्छता करणार आहोत. त्या परिसरातले काही नागरिक त्यामध्ये सहभागी होणार आहेत. काही विद्यार्थी आपल्याकडे जे आहेत NSS, NCC चे आहेत, स्काउट गाईडचे आहेत, ते विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्या ठिकाणचे जे दुकानदार आहेत ते देखील या अभियानामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांना आम्ही तशा पद्धतीचं आव्हानही केलेलं आहे की आपण या अभियानामध्ये सहभाग होऊ. जे वाहतुकीचे जे आपले केंद्र आहेत शहरातले मुख्य, तर त्या ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्यानंतर शहरातले जे आपले पर्यटनाच्या दृष्टीने काही मंदिर आहेत महत्वाचे, सर्व धर्मीयांचे आहेत. त्याच्यामध्ये आपला माळीवाडा गणपती आहे, मंदिर आहे, तो परिसर आहे. त्यानंतर आपला आनंद ऋषींचं आपल्याकडे आनंदधाम आहे, समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी, किंवा आपण केडगाव देवीचं जे मंदिर आहे, नवरात्र येत आहे, या परिसरामध्ये जे पर्यटनाच्या दृष्टीने धार्मिक ठिकाण आहेत त्या ठिकाणी देखील आपण लोकसहभागातून स्वच्छता करणार आहोत. त्याचबरोबर शहरामध्ये काही आपल्या ऐतिहासिक वास्तू आहेत, हेरिटेज काही, त्यामध्ये आपल्याकडे
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळचं एक वस्तू संग्रहालय आहे किंवा आपल्याकडे बाग रोजा हडको आहे किंवा भिस्त बाग महल परिसर, तर त्या ठिकाणची देखील आपण स्वच्छता करणार आहोत. तसेच शहरामध्ये आपली काही सार्वजनिक ठिकाणं आहेत, काही व्यापारी जागा आहेत, त्यामध्ये आपण जर बघितलं तर आपला जो कापड बाजार आणि परिसर आहे किंवा आपला प्रोफेसर कॉलनी परिसर आहे, ही व्यापारी शहराचे मुख्य, या ठिकाणी देखील आपण श्रमदानातून नागरिकांचा सहभाग घेऊन स्वच्छता करणार आहोत. त्याचबरोबर या शहरामध्ये जे वेगवेगळे उद्यान आहेत, ज्या ठिकाणी नागरिक संध्याकाळच्या वेळी किंवा विद्यार्थी त्या ठिकाणी फिरायला जातात. आपल्याकडे सिद्धिबाग असेल किंवा आपल्याकडे शहराच्या गंगा उद्यान असेल, महालक्ष्मी उद्यान असेल किंवा शहराच्या अनेक विविध भागामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने उद्यानं विकसित केलेली, उद्यानांची सुद्धा आपण लोकसहभागातून या अभियान कालावधीमध्ये आपण स्वच्छता करणार आहोत. आणि त्याचबरोबर या शहरामधलं आपलं एक महत्वाचं ठिकाण म्हणजे अमरधाम आहे. हिंदू धर्मियांची स्मशानभूमी आहे, फार मोठा परिसर आहे. त्याची देखील आपण याच्या निमित्तानं आपण साफसफाई आणि स्वच्छता करणार आहोत. स्वच्छतेमध्ये सातत्य राखण्यासाठी आपण नागरिकांचं प्रबोधनही करतोय. पण या प्रबोधनाबरोबरच आपली जी यंत्रणा आहे महापालिकेची, तर ही यंत्रणा आपण चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न करतोय. आपण आज आपल्या महापालिकेच्या ज्या 70 घंटा गाड्या आहेत, त्या लोकांच्या घरापर्यंत आपण पोहोचवतोय आणि त्या माध्यमातून लोकांना आपण कायम आव्हान करतो की आपण आपल्या घरातला कचरा आपल्या घंटा गाडीत टाका आणि हा टाकत असताना हा वर्गीकृत केला पाहिजे. काही ओला कचरा असेल, सुका प्लास्टिक असेल किंवा आपल्या घरातले सॅनिटरी नॅपकिन असतील, डायपर असतील किंवा आपल्या घरातलं काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट असेल, पण वेगवेगळ्या पद्धतीने या घंटा गाडीला दिले पाहिजे. आपल्या घंटा गाडीलाही तशा पद्धतीची सुविधा आहे, जेणेकरून या कचऱ्यावरती कचरा एक वेल तर होऊ शकते वर्गीकृत पद्धतीने दिलं तर. आता आपल्याकडे ओला कचरा येतो, आपल्या किचन मधलं वेस्ट असतं, भाजीपाला असतो, यापासून आपण छान पद्धतीने कंपोस्ट खत सुद्धा तयार. आणि ज्यांच्याकडे जे अपार्टमेंट मध्ये राहतात त्यांचा वेगळा विषय, परंतु जे बंगलो सिस्टीम मध्ये राहतात, ज्यांच्या घरी परस बाग आहे, त्या ठिकाणी त्या खताचा आपण वापर किंवा प्लास्टिक वेगळं काढू शकतो आपण, कागद, काच, पत्रा, पुट्टा वेगळा काढू शकतो, त्याचं रिसायकलिंग करून त्याचं काही व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आपण तयार करू शकतो. यासाठी आपला फोकस असा आहे की प्रत्येकाच्या घरापर्यंत घंटा गाडी पाठवणे, त्यांच्याकडून वर्गीकृत पद्धतीने कचरा घेणे, त्या घेतलेल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करणे आणि त्या प्रक्रियेतून काही व्हॅल्यू ऍडिशन होतंय का, ज्याला आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो, चक्राकार अर्थव्यवस्था म्हणतो, ते आपण कशी राबवता येईल यावरती सुद्धा आपण आणि जाणीवपूर्वक आपण याचं सुपरविजन आणि मॉनिटरिंग, ज्याला आपण पर्यवेक्षण आणि नियंत्रण म्हणतो, ते आपण करणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण सातत्य राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहूया. यामध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण स्वच्छता अभियान राबवणार आहोत त्यांची तारीख आणि वेळ आपण प्रसिद्ध समाज माध्यमावर दिलेली आहे आणि आपण उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपलं एक राष्ट्रकार्य ज्याला म्हणतो त्याला आपण हातभार लावावा. आपल्या एका प्रयत्नाची गरज आहे. श्रोतेहो, देशभरात 2014 पासून स्वच्छतेसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यांना या मोहिमेत सहभागी करून घेतलं जात आहे. देशभरात घरोघरी शौचालये होत आहेत. त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं मोठं काम होत असल्याचं ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आणि पर्यावरण दक्षता मंचाचे उपाध्यक्ष संजय जोशी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, महानगरपालिका असतील, तर त्यांचे जे विभाग असतील, त्यांचे जे कर्मचारी आहेत, ते त्यांच्या परीने काम करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात परिसर स्वच्छ ठेवण्याचा. परंतु होतं असं की जेव्हा एखाद्या रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग साठलेला आहे, जो कचरा तुमच्या माझ्या घरातून बाहेर गेलेला आहे आणि तो ढीग साठल्यानंतर काही ठराविक वेळेला ते कर्मचारी येतात, तो कचऱ्याचा ढीग उचलून त्यांच्या ट्रकमध्ये किंवा जे काही वाहन असेल त्या वाहनात गोळा करतात आणि मग बाहेर कुठेतरी लांबवर नेऊन टाकतात. आपण नेहमीच आपण हे काही नव्याने मी सांगतोय असं नाहीये, सर्व श्रोत्यांना याची कल्पना असेलच, कारण आपण हे नेहमी बघत असतो प्रत्यक्ष. पण त्यावेळेला आपल्या मनात असा विचार येतो का हो की हा जो कचऱ्याचा ढीग आहे ज्याच्यामध्ये असंख्य प्रकारचे प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार आहेत, जे पर्यावरणाला आणि पर्यायाने आपल्या स्वतःच्या आरोग्याला, मानवी आरोग्याला अतिशय घातक आहेत. आपल्या घरातलं शिळं अन्न, वाया गेलेलं अन्न, फळांच्या साली, भाज्यांची देठं, हे सगळं त्या कचऱ्यामध्ये असतं. पण ते बघितल्यावर आपल्या मनात असा विचार कधी येत नाही की अरे आपल्या घरातला आलेला हा अंश आहे. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, आपण जो बाहेर कचरा टाकतो ना, सगळा एकत्र गोळा करून घरातला, तर त्यातला जवळपास 70%, 65 ते 70% कचरा हा निव्वळ नैसर्गिक प्रकारात चालेल. म्हणजे आपण जे अन्न खातो
अन्नासाठी आपण जे काही सगळ्या गोष्टी करत असतो, भाज्या असतील, फळं असतील, ह्या सगळ्याचा एकूण जो सहभाग आहे किंवा वाटा आहे तो जवळपास 65% आहे. मग तुम्ही विचार करा, हा 65% भाग आहे कचऱ्याचा, हा जर आपण आपल्याच वसाहतीमध्ये किंवा आपल्या घरातही जर त्याची आपण योग्य व्यवस्थापन करू शकलो, तर बाहेर जाणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण फक्त 35% राहील. आणि मी तर पुढे जाऊन सांगू इच्छितो, बऱ्याच ठिकाणी आता बरेच नागरिक पुढाकार घेऊन अशा प्रकारचे प्रयोग करतायत की उरलेला जो 35% कचरा आहे तो देखील रस्त्यावर जाता कामा नये. कारण त्या कचऱ्यामध्ये अनेक अशी संसाधनं आहेत की ज्याचा आपण पुन्हा वापर करू शकतो, पुन्हा त्याचं आपण रिसायकलिंग करू शकतो, पुनर्चक्रीकरण करू शकतो किंवा आपण तो विकू शकतो. म्हणजे हा आपण ज्याला खरं कचरा म्हणतो ना वास्तविकपणे, तो कचरा नाहीच आहे मुळी. तो एक उदरनिर्वाहाचं साधन आहे, ते एक संसाधन आहे, असं आपण त्याला ह्या दृष्टिकोनातून जर आपण ह्या कचऱ्याकडे बघितलं तर मला खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण गांभीर्याने विचार करून या कचऱ्याचं व्यवस्थापन शक्यतो आपल्या वैयक्तिक पातळीवर जेवढं आपण करू तेवढं अधिक चांगलं. आता हे जे मिशन आहे स्वच्छता ही सेवा, तर असे प्रत्येक वर्षी अशा नाविन्यपूर्ण योजना सरकार आपल्यासमोर मांडत असते आणि सरकारकडनं अपेक्षा आपली असते की सगळी स्वच्छता त्यांनीच राखावी वगैरे. आम्ही टॅक्स भरतो. साधारणपणे जेव्हा आम्ही लोकांशी चर्चा करतो या विषयावर तेव्हा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की गव्हर्नमेंटला आम्ही टॅक्स भरतो, मग आम्ही या मोहिमेत का सहभाग घ्यावा. ते त्यांचं काम आहे. पण शेवटी हा विचार आपण केला पाहिजे की गव्हर्नमेंट म्हणजे कोण आहे ना, म्हणजे सरकार आपण जे म्हणतो ते शेवटी आपणच आहोत ना, आपणच फॉर्म तयार केलेला आहे, आपणच त्याचं फॉर्मेशन केलेलं आहे. आणि मग अशातनं होतं काय की आपली काही जबाबदारी नाही का, कचरा सरकार तर निर्माण करत नाही, आपण करतो निर्माण. मग कुठेतरी आपल्याला सत्सद विवेक बुद्धीला हे पटलं पाहिजे की पर्यावरणाला घातक असलेला कचरा जो आपण निर्माण करतो आणि अशा पद्धतीने त्याचं गैरव्यवस्थापन करतो, त्याचं योग्य व्यवस्थापन करणं ही आपली जबाबदारी आहे. आता ह्या पंधरवडा हा जो आहे स्वच्छता ही सेवा, या पंधरवड्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी आपण स्वच्छता मोहिमा राबवण्याला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याबद्दल आपण कालच वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनलवरती आपण बघितलंय की ते स्वतः या मोहिमेत गिरगाव चौपाटीवर सहभागी होऊन त्यांनी लोकांना एनकरेज केलं, प्रोत्साहन केलं. जेव्हा असे वरिष्ठ नेते किंवा वरिष्ठ अधिकारी अशा योजनांमध्ये नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होतात ना, तर त्यावेळेला खरंच नागरिकांचं मनोधैर्य उंचावतं, एक प्रकारची एनकरेजमेंट मिळते. पण आता ह्या नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाहीये. वैयक्तिक मर्यादा भरपूर आहेत, कामं असतात. त्यामुळे आपणच आपल्या वसाहतींमध्ये आपलाच एक ग्रुप तयार करून अशा प्रकारच्या मोहिमा आपल्या इंडिव्हिज्युअल लेव्हलला जर आपण वैयक्तिक पातळीवर जर करायचं ठरवलं तर अशा प्रकारचे जे अभियान वारंवार होतात ते यशस्वी होऊ शकतील. एक पेड माँ के नाम ह्या योजनेअंतर्गत जी काही वृक्ष लागवड आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये सर्व नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. आणि आतापर्यंत ह्या योजनेच्या अंतर्गत जी काही वृक्ष लागवड झाली आहे त्याला नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, ही देखील अतिशय समाधानाची बाब आहे. ते झाड देखील आपलं अपत्यच आहे हे असं समजूनच आपण त्याची काळजी घ्यायची आणि त्याला पूर्णपणे वाढवायचं आहे. आणि ही संकल्पना किती सुंदर आहे बघा ना, प्लॅन फॉर मदर एक पेड माँ के नाम, आपल्या आईच्या नावाने एक झाड लावा. हे अतिशय म्हणजे हृदयाला साथ घालणारी अशी ही संकल्पना आहे. आणि त्यामुळे आपण त्याच पद्धतीने ह्या संकल्पनेकडे किंवा ह्या योजनेकडे बघणं अपेक्षित आहे. श्रोते हो, स्वच्छता ही सेवा या मोहिमेचं यावर्षीचं स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता असं ब्रीदवाक्य आहे. देशातील प्रत्येक नागरिकानं छोट्या छोट्या गोष्टीतून स्वच्छतेची सवय जोपासली आणि आपल्या अंगी स्वच्छतेचा संस्कार बिंबवल्यास भारत देश नक्कीच आरोग्यसंपन्न आणि धर्तीवरील स्वर्ग होण्यास वेळ लागणार नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन रश्मी पाटकर.